नमस्कार। आज आपल्या रेखाच्या किचन मध्ये बनवलेली आहे मँगो कुल्फी। बघू शकता आपल्या 3 इंग्रेडिएंट्स मध्ये बनते, एकदम परफेक्ट झालेली आहे। मुलांना मोठ्यांना सर्वांना मँगो कुल्फी आवडते। तर आंब्याचा सीजन चालू आहे, तर मँगो कुल्फी तर व्हायलाच हवी। बघू शकता कसे एकदम नॅचरल चवीची बनवलेली आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि बघू शकता किती सॉफ्ट झालेली आहे। मटक्यामध्ये सुद्धा बनवली होती आणि आपले जे कुल्फीचे मोड आहेत त्यामध्ये सुद्धा। तर ती कशी बनवायची ते बघूया आणि व्हिडिओ पूर्ण पहा। सविस्तर कृती सांगितलेली आहे आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। चॅनल वरती पहिल्यांदा जर असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो तेही कमेंट मध्ये मला कमेंट करा। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आपल्याला आता दूध तापण्यासाठी ठेवायचे, चिटकू नये म्हणून खाली थोडंसं 1 चमचाभर पाणी घालायचे। दूध चिकटले जाते खाली, त्यामुळे थोडंसं पाणी घालायचे म्हणजे आपलं दूध चिकटणार नाही। आणि आता 1 लिटर दूध आपल्याला तापण्यासाठी ठेवायचे। तर आपल्याला सारखं हलवत ढवळत राहायचंय, चिकटणार नाही याची काळजी घ्यायची। आणि साई मोडत मोडत आपल्याला हे दूध आटवून घ्यायचंय। आपलं दूध आटतंय तोपर्यंत आपण आंब्यातला पल्प काढून घ्यायचा आहे। हे 2 आंबे आहेत, जवळजवळ अर्धा किलो आहेत। तर ह्यातला पल्प काढून घ्यायचा आहे। असं कट करून घ्यायचं आणि त्यातला गर आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आणि त्याचा पल्प बनवायचा आहे। आंबे कापून झालेत, आता गर काढून घ्यायचं ह्याच्यामध्ये। अशा पद्धतीने ह्या चमच्याने लगेच निघते आणि वाटल्यास त्याला नंतर कट मारून घ्यायचं थोडं। हा एवढा गर निघलाय, थोडंसं त्याला कट करून घेतलंय नंतर। तर ह्याला मिक्सर ग्राइंडर मध्ये घालून फिरवून घ्यायचे। त्यामध्ये आता ही 4 चमचे साखर घालायची आंब्याच्या गोडीनुसार। तुम्हाला कमी जास्त जसं हवंय तसं। तर हा असा छान पल्प तयार झालाय। त्याला असंच ठेवणार आहे, डायरेक्ट टाकायचे। हे आपलं दूध पण छान आटलेलं आहे, आता अर्ध झालंय बघू शकता। आणि थंड झाल्यानंतर हे अजून घट्ट होईल, त्यामुळे आता गॅस करायचा बंद आणि ह्याला थंड होऊ द्यायचे।
आपल्याला दुसरं काहीच नाही वापरायचं आहे. आंबा आणि दूध, साखर या 3 वस्तूमध्येच आपल्याला कुल्फी बनवायची. मँगो कुल्फी मुलांना खूप आवडते. माझ्या अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी अन्नपूर्णा रेखा या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. तर गॅस करते बंद आणि असं थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला ह्याला. ह्याला मीडियम फ्लेमवरती बरोबर अर्धा तास लागलेला आहे. मस्त रवाळ बनले, पाहू शकता आपली बासुंदी असते त्याप्रमाणे. तर गॅस बंद केला आणि ह्याला थंड होऊ द्यायचे. आटवलेलं दूध आता छान थंड झाले. ह्याला आपल्या अर्ध्या दुधाला ह्याच्यामध्ये फिरवून घ्यायचे. फक्त एकच चक्कर घ्यायचं आहे, जास्त नाही फिरवायचं. फक्त ते थोडंसं दुधामध्ये असे रवाळ बनलेले ते सॉफ्ट होईल त्यासाठी. वा, मस्त मिक्स झाले. आता काढून घ्यायचे. आणि हे जे आपलं राहिलेलं आटवलेलं दूध आहे हे असंच घालणार आहे मी. म्हणजे आपण कुल्फी खाताना थोडं थोडं असं मलाईचे कण जे येतात ना ते छान लागतात. त्यामुळे मी हे थोडंसं राहिलेलं असंच घालणार आहे. ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता. मस्त कलर आलाय. ते छान मिक्स झाले. तुम्हाला हवे असेल तर यामध्ये वेलची पूड घाला, पण मला असाच नैसर्गिक आंब्याचा स्वाद आवडतो त्यामुळे मी नाही घालणार आहे. आता हे मोड घेतलेले कुल्फी मोड, हे असे ग्लास असतात, यामध्ये सुद्धा बनवू शकता किंवा हे असं मटका असतो त्यामध्ये सुद्धा बनवू शकता. तर आता आपल्याला हे मोड भरून घ्यायचे. तर आता ते मोड भरून झालेत. हे आपले हे कागदी ग्लास असतात पाणी पिण्याचे, कॉफी, चहा, त्यामध्ये घालायचे. तर आता अजून ह्यामध्ये पण भरायचे आपल्याला.
वाटीत पण ठेवू शकता, ग्लासामध्ये. हे जे आपले कुल्फीचे मोड आहेत त्याला असे झाकण लावून घ्यायचे आणि मग नंतर 1-2 तासानंतर त्यामध्ये आपले कांडे असतात त्यानंतर बसवणार आहे. ह्याला फ्रीजरमध्ये ओव्हरनाईट किंवा 6-7 तास ठेवायचे. ह्याला असा वरतून सिल्वर पेपर लावून घ्यायचा म्हणजे आईस क्रिस्टल्स तयार होत नाही. ह्याला पण कांडे नंतर बसवणार आहे. तर आता हे सर्व आपल्याला मोड ह्यामध्ये फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचे 6-7 तासासाठी किंवा ओव्हरनाईट. 3 तासानंतर हे आईस्क्रीमचे कांडे असे घालून ठेवायचे आपल्याला. त्याच्यामध्ये पण अशा हे सर्व मोड आता परत फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचे. आता हे सकाळी बाहेर काढलेली कुल्फी बघूया आपण तयार झाली का. ही पण काढली. वा, मस्त झाली, बघू शकता कलर पण. असा लाकडी जो कप आहे तो कट करून घ्यायचा आहे. बघू शकता. तर आपण ह्याला आता डिमोल्ड करायचे. मस्त झाली. बघू शकता एकदम आपण जशी बाजारामध्ये कुल्फी मिळते तशीच झाली. पण ती काढली होती त्यावरती गार्निशिंगसाठी आपल्याला पिस्त्याचे काप टाकायचे. ऑप्शनल आहे, नाही टाकले तरी चालतील. कुल्फीचा बी काढायचा.
ही आपल्या मटक्यामध्ये ठेवली होती, ती पण छान बनलेली आहे। चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये। तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करायला विसरू नका। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा।